अगं तू मग तिकडून बॉम्ब पिकी त्या बॉटले म्हणजे कोका चिकला पिकी त्या का भाई काय भाई ते युद्ध चालू आहे आणि काय बाई रोजच्या बातम्या वेगळ्या वेगळ्याच बातम्या रोजच्या आणि सगळ्या मिलिटरीवरच आहे. ही मला तर नुसता जीव धडधड करू राहिला. मग आता काय सांगा काय नाही आणला पाहत्या त्यांना काहीतरी डोकलं. पूजा ए पूजा बाहेर ये ग बाई. बाई मला नुसती काळजी वाटली यांना काय नाही बाई खायचं आणि बसायचं. काय आलं? त्याचं काय फोन बिन आलता का पोराचा? नाही बाई फोन नाही आला मला. मी काल केलता बस. आता आज नाही आला. रात्री रात्री नाही आला. अगं काय पाय ना ते काय युद्ध चालू आहे. मग आता नुसता जीव धडधड करू राहिला बाई. काय झालं आई? अगं हे युद्धामध्ये पाय ना ते आपलं पोरग मिलिटरीमध्ये आहे. हा मला तर एवढं भे वाटतं ना असं वाटतं पोरगच घरी घेऊन यावं. तो सासरा कुठे? ते असतील बाहेर गेले. घरी नाही. नाही आले अजून. त्याला तर काही काळजीच नाही. फक्त पैसा लागतो पोराचा. एवढं नाही कळत का आपलं एकूण ते एक पोरग आहे त्याला घरी आणावं आपण खायचं आणि बसायचं. पोरग मा तिकडं लढत. पण असं अचानक काय झालं तुम्हाला? अगं रोज बातम्या मानाने असं काळीच असं हेच करू राहिलं बाई. मला असं झालं कधी पोरग पाहिजे हा, ते आता व्हिडिओ येत आहे ते बघून ना. तेच ना. हो मला पण तेच टेन्शन आलंय. पण आता म्हटलं काय करा मला तर असं वाटतं त्याला घेऊनच येऊ वापस. गच पैसा आहे आपल्याकडे घरदार आहे आपल्याला काय लागत अजून. काय नाही लागत. पण ते कसं आता पण एकूण ते पोरग आहे ना आपलं त्याच आहे ना एवढं सगळं. सगळं त्यांचंच आहे. मग त्याला जर तिकडे काय झालं त्याचं काय करायचं आपण? हा आई तुमचंही बरोबर आहे. मग मला पण तेच वाटतंय. कारण आता काय पण होतंय तिकडं युद्धामध्ये. अगं युद्ध असं चालू आहे ना. अगं कधी काय होईल सांगताच नाही. कुठं बॉम्ब टाकू राहिले तर कुठं विमान ढसळू राहिले. मला तर असा पश्चाताप झाला बाई पोरग पाठवून. काय करा मग तर सासऱ्याला ना पहिले मी फोन लावून बोलून घेते. लावा फोन त्याला. त्याला डोकं लावते का पोरग घरी बोलवा म्हणून. हा मामाला लावा पहिले फोन. घे बोलून काय करायचं. आहे तर तब्येत बरी नाही. हॅलो पाणी आणू? नको. कुठे आहे तुम्ही? काय कराल वावरामध्ये? काय जीव द्यायचा आहे का तिकडे एवढा उन्हाचा? घरी या. हा घरी आहे मी. काय नाही लवकर या काम आहे तुमच्या संग. हा येतो म्हणलं बाई म्हातारा. येतात का? येतो म्हणे. मामा तर काही सांगतही नाही काही बोलतही नाही. अगं त्याला काय घेणं ते नाही. त्याला जर माणसाची कदर असते ते घरात थांबलं असतं. पाहिलं कुठे वावरामध्ये. मग त्यांना सांगितलं मी का आई कवाचे गेले तर अजून आल्या नाही. काय घेणं नाही बाई. बायको संग नाही पोरा संग नाही सुना संग नाही. नुसतं आपला आपला जीव खायचं आणि हिंडायचं. आले जेवण मागितलं त्याने. जेवण दिलं मी वाढून. जेवण गेलं ना? मला हा मला म्हणे तुझी सासू कुठे? म्हटलं गेलं तर आई बाहेर थोडं. थांबा आता येऊ दे. मी त्यांचं डोकं खाते आणि पोराला पहिले घेऊन या म्हणा बाई. मा काही जीव लागा ना. नाही तर मला तिकडे घेऊन चाला म्हणा. ती इराण किराणला काय तिकडे ती तिकडं सारखं युद्ध चालू इराणकडंच युद्ध चालू आहे. ते मी पाहिलंय बातम्यामध्ये दाखवत आहे सारखे सारखे. हो ना बाई. माझा जीव धाक दाखवू राहिला. अगं असे गोळ्याचे गोळे बॉम्ब फेकू राहिले तिकडं. मामा आले पाय बसा. ते जिरे एरी होत हा काय कुताडा पडली एरीत आपल्या हा मग मग काढत होतो. कुत्र हा आणि माणसं भरून द्यायची कुत्रे एरीतून काढायची. चायला अरे प्यायला पाणी लागत आहे. काय म्हणून राहिले मी? ऐका जर काय म्हणणार आहे? काय काय तुझ्या खाली बस इकडे. दोनच ऐकत ऐकत येत जा. मग एक दिवस आले मला आता म्हणजे बघ. तुमच्याकडे मोबाईल आहे का? हा आहे ना. हा मोबाईल आहे काय त्याच्यावर काही पाहत नाही का तुम्ही कामात आले? काही खाली आपल्याच्या का हे आज येडा गोळा आहे मामा माझ्या ऐकून तरी घ्या जा तुम्ही तुम्ही आधी. काय माणूस कुठे केलं काम धंदे करीत असले लावला फोन या घरी का वाढून ठेवलंय. बस खायचं. आलं झालं का खायचं. वाढायच्या जेव्हा येतं तुमच्या मामा आता जेवून गेले तुम्ही. पण आता आई काय म्हणते ते ऐका. काय काय म्हणते आई गावाली ते सांगा. अहो किती युद्ध चालू ती इराण किराणला. मग ते लाभ चालू की आपल्या आलं का आणि आपल्या महाराष्ट्रात आलं का भारतात आलं एखादा बॉम्ब टाकाव आपल्या तुमच्यावर. भारताचं कुणी नाव घेत नाही. हा पाकिस्तान आदरते सगळे अमेरिका आदरते. तू टेन्शन घेऊ नको. अहो मामा पण आता आपल्या इथे काय काय व्हायला लागलंय. हा? रोजचे काय काय व्हिडिओ येत आहेत. अरे पार राखेला डिझेल सगळे येऊ राहिले आता आपल्याला. अहो त्याचा का जाळ करायचा आहे का पेटून घ्यायचंय? हा काय करावं तुम्हाला आता? डिझेल पेट्रोलचं काय जाळ करायचं घरात आणून? मग मग आता भीड लागत आहे गाड्याला. आपल्याला येते का गाडी घोडी? मग पाय वाढला जातच मी. मला ते माहित नाही. ते पोराचं पाहा तुम्ही. मा पोरगा तिकडे एकटा दुखत आहे. त्याला पहिले घरी आणायचंय मला. तो एक तुला तर बरं दुसरं होऊ दे. म्हणजे हा म्हणजे झाले ते मारून टाकायचे का? कोणा मग अशी युद्धात पाठवून अरे बा तेव्हा म्हणलं होतं मिलिटरीत घालू नका त्याला शेतामध्ये लावा नाही तर मास्तर बनवा एखादा. हे बघ तुला एक सांगतो. जो आर्मी जातो ना हा तो आहे ना एकदम हे राहतो काय राहतो काय राहतो? भारताचा तो रक्षक राहतोय.
एक ध्यानात ठेव. आज तुम्ही झोपात येणार रात्रभर तर आज त्यांचे जीव झोपात आहे. अहो पण एक मामा ध्यानात ठेवा. आपण आणि त्याला तुम्हा- घरी काला बोली त्या तुमचा बापाचा जीव का ना दगडावाने हा. राहतो. दगडाचा काळीज तुमचं. राहू दे. हा त्याला सरकारी बाय पेमेंट चांगले, त्याला परत पेन्शन चांगले, परत रिटायर झाला त्याला जॉब चांगला भेटतो. पण तिकडं आता त्यांना- काय पाहिजे तुम्हाला केंद्र सरकार कोण अहो रिटायर व्हायला तर जागला तर पाहिजे ना. काय ओरडायला काय तिला नेमकं? अहो बॉम्ब पडून राहिले तिकडे गोळ्याचे गोळे. मग ये इकडून पिकी तरी त्याला बाई नाही सुधारायचे तो बाप सासराना नाही सुधारायचं. अरे तू मग तिकडून बॉम्ब पिकी त्या बॉटले मग इकडून का चिकला पिकी द्या का बाई इकडून काही का फेक आहे ना मला महापौर तुम्ही घरी आणून द्या. आपल्या पोरी असं लाभ चटके की तुला सांगतो तुला आपल्या माताचं असा लाभ बॉम्ब पिकी नाही ना बाई. एक दिवस पाहिला होता माहिती टीव्ही मध्ये. हा हा चांगला झाडा लाडू चढून पिकी होता. चांगला लाडू तो का? आणि बघ, आई तुम्हाला मामा बोल देते अगं असंच बाई पहिल्यापासून बोलून नाही दिला नाही तर पोरगा मी मास्तर केला असतं इकडं. मग इथं घरी बसून पैसा घेतला असता हे त्याला. बघ, तोलच कौतुक होतं ते म्हणे जाऊ दे लागली त्याला आर्मीची सर्व्हिस करू द्या म्हणा. मी म्हटलं चांगलं आहे उलट मी काय तुम्हाला नाराज नाही केलं. हा हो ते आता मला काय माहित नाही माझ्याकडे सगळे घरदार आहे पैसा पाणी मला पोरगा आणून द्या. आता एकूण बोलता बोलता एक 17 वर्ष त्याचा निघून जाते. आता काय राहिले त्याचे 12-13 वर्ष झाले. अजून 4 वर्षात तो घरी ये. नको टेन्शन घेऊ. मला माहित नाही युद्ध सुनबाई चालू. सुनबाई, तो काय मत आहे मामा ते आता आई बोलायला लागल्या हा. का मला पण भीती तिचं वाटायला काय लागली. नको ऐकू ती आवताच आजच आहे. असं हा कसं ऐकू नको आता पहिल्यापासून मला बोलणंच नाही दिलं माणसाला. असं दाबी नसता बोलूनच नाही देत. पोराला कधी कुठं जाऊन दिलं नाही, मामाच्या घरी जाऊन दिलं नाही, मावशीच्या जाऊन दिलं नाही, कुठं जाऊन दिलं नाही तिला. नाही जाऊ दिलं पण आता मलाही भीती वाटायला लागली काची अहो तिचा असं नवरा आहे काय काय? जाय त्याच्याकडे जाय त्याच्याकडे. तिकडे बाया जातात हा, बघ नेते आता नेते म्हातारे कोत्रे नाही जात का तिकडे उलटायला. मला दिसतं तिकडे एवढं. तिला बरं पाठवून राहिले. अरे मग तिचा नाव राहते ना तो तर चांगलं संरक्षण करील. मग आईचं कोण करणार आहे तुम्ही करणार मग का? आम्ही लोक इकडे आहे ना. त्याला दोघच लागत आहे. तिसरा नकोच मध्ये ते पोरगा तिला पाठवून आता सुना द्यायची पाठवून. हा जाऊ दे गेली तर जाऊ दे. हा? हा, ते दोघं एका मिळाला जीवा मिळाला ना झाडा जुडा. मला माहित नाही ते तुम्ही काही करा तिकडे विमान घेऊन जा नाही हेलिकॉप्टर घेऊन जा. हा. महापोरगा घेऊन या. मग तू जायच्या मोदीला सांग काय मा पोराला ते पाठव मला मागं. अहो युद्ध चालू आहे ते मोदीला काय त्याच्या मागं ना पुढं. अबे तू काय माहिती विमान घेऊन जाणार तो कुठे मला काय माहिती आता कोणत्या झाडाखाली बसले. हा कोण झाडाखाली बस. आपलं पोर. अहो बॉम्ब पड राहिले हो तिकडं झाडाखाली बसायला नेलं का त्याला. अरे आहे का बाबूराव? या हे सरपंच या. काय चाललंय? अहो काय सांगा ते राहत होतो मी बर राहत होतो तर बायकोला फोन केला. तर तिकडे रोडवर कल्ला ऐकूया हा आवाज. मग काला वा आमच्या घरात रोजच काढलाय. काय तर रोजाची. आणि बकुळा जायचा आवाज ऐकला काय कुठे म्हणते? झाला बा हा. हा, ते बरोबर. नाही दोघांचा आला पण जास्त करू नये एकदम केविलवाणी आवाज ऐकू आला अच्छा. मला बकुळा जायचा. ए सोन भाई हा कोणी आणलं सरपंचाला. अरे आता आहे ना खरं म्हणजे बसायला वेळ या इकडे या सरपंच इकडे या तुम्ही. हा आता खाली या. तुमचं एक वाक्य मी ऐकलं देशाच्या गप्पा चालल्या आधी अशी घ्यायची, हो आहे की हो, नाही पेट्रोल डिझेल इथं बस चालू मी पाहिजे म्हणलं, ना. काय चर्चा चालली बाबूरावच्या घरात ऐकून घ्या आता बघ, डिझेल पेट्रोल वाढले का आपल्याकडे काहीच वाढलं नाही. नाही काहीच हे नाही फक्त चर्चा केली होती लोकांनी. अहो आपला अहो, देश बापा, आहे हो, ना. नुसते मोकाडी पडायचे मोकाडी 2-3 दिवस अहो, बाबूराव आता तशी- का बरं नंबर लागा ना तशीच परिस्थिती झाली ना. म्हणजे लोकांनी आपल्याच मामा लोकांनी द्यायचे नाही. सरकारला याडं काढलं होतं. इराक हा? तिथं खूप मोठं युद्ध चालू झालेलं आहे आता चालू सारं जगाला माहितीये. आणि मग आणि मग पण आपला देश आहे ना खंबीर आहे एकदम. खंबीर खंबीर कसं बोलले. हा. आणि काय झालंय ही मती हा. तिकडे लय मोठे पडत हे म्हणून ते खरं पडत आपल्या नाही. पोराला घेऊन या बरं रिटर्न का? पोराला इकडे पोरगा आणायचं चालू आहे. हो ताई असं नका करू. तुम्ही जर प्रत्येक आई जर अशी अहो म्हटली सरपंच तुम्हाला 3 पोरं आहे तुमची 3 पोरं घरी आहे. अहो, इथं पालत्या नशिबाचा समजतो स्वतःला तुम्ही म्हणजे? भाग्यवान माता आहे. लागले नाही कुठं कामाला हा. आपल्या झाल्या नशिबावर आपण नशीब उजाडलं. मग तुमचा एकुलता एक आहे, पण तिथं आहे ना तो एकदम सुरक्षित आहे काहीच काळजी काही करू नका. सुरक्षित नाही रोज व्हिडिओ पाहू राहिले मी. नाही त्या हिडूच्या भरोश्यावर नका राहू. अहो तकदीर त्याला बळकट लागत त्या माणसाचं. तू वाटलं व्हिडिओ पाहू नको. हा हो. नाही नाही असं कसं मग तिथलं कसं कळलं मला काय चालू आहे. नाही पा हिडिओ पण जर काय घडलं तर लगेच पाठवायचे आपल्याकडे. बातम्या ते इकडे आहे ना दिसतात बरं आता. का इकडं घेऊन यायची बात करू नका. हा देश सेवा हीच खरं ईश्वर ईश्वर सेवा सेवा आहे. आहे. आम्हाला नाही करायची ईश्वर सेवा. आम्ही आमच्या घरी आले ना पाहुणे कोणी आम्ही त्यांना जेव घालू पाणी बिणी पाजू उपाशी नाही पाठवायचे. ते तर करावंच लागतं आपल्याला आपली संस्कृती येते पण हा. तुमच्या मुलाला इकडे घेऊन येण्याची बात करू नका ही विनंती आहे. मी तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीने विनंती बरोबर करतो. बरोबर हा. सरपंच म्हणते ते बरोबर आहे. असं आणि बायको म्हणाली पा मला कावा जर डोकं अहो नाही. त्याने त्यांचं काऊन एखादं पोरग पाठीलं. अरे ते नाही शिकले ते त्याच्या डोक्याने चालले त्याचे पोरे सटकेल डोक्याचे या पुरी मागं पळ त्या पुरी मागं पळ. नको हा. पोरांची चव घालू बाबा. माझी इच्छा असताना माझ्या मुलांना मी मिलिटरी मध्ये पाठवू शकलो नाही. तुम्ही हा. भाग्यवान माता आहे. हा. हा
आपण 26 जानेवारीला ना सत्कार ठेवू तुमच्या नवरा बायकोचा. नाही नाही सत्कार लोक मी राहिले पाहिजे मी अशी मरण घरात नाही नाही रोज राहा, व्हिडिओ राहा. पाहून अहो मामा आई रोज अधुरं जेवण करतात मग? माहिती का? जेवायला वाढलं आहे की का जेवत मग? नाही. पाय- अहो, ते मोकार बॉडी आहे, तब्येत झाली तिची कमी तरी होईल. झाली. नका काळजी हा. करू मी सगळं काही ठीक नाही, होईल. काय फरक नाही पडत त्यांना 2 बाजरीच्या भाकरी कुठे तिला काय झाली हा येऊ का मग मी हा? चुरू चुरू हाती विनंती आहे तुम्हाला. कायच अहो, मुलाला सरपंच घरी घेऊन तुम्ही येण्याची- करा काहीतरी लावा डोकं पोरग आणायचंय मला वापस नाही नाही तो प्रयत्न नाही करणार हा? मी तुम्हाला काय विनंती बोलते त्याला करतो. बरं तो का आणि अहो. मोतीला पण लाव फोन लाव नाही तर. माझ्यासाठी काय करा करायचं? काहीतरी तिच्याकडे काय बोलायला वाटलं? नाही नाही ते काम माझ्याकडनं नाही होणार. कारण तुम्ही लावा ना काहीतरी डोकं अहो ताई बकुळा ताई मी काय म्हणतो शांततेत ऐका तुम्ही जशी आपल्या गावातून एक माता आहे आणि हा. तुमचा मुलगा देशावर संरक्षणासाठी जॉईन झालेला आहे. हा अशा गावामध्ये 50-60 माता असतील, तालुक्यामध्ये 200-250 असेल, जिल्ह्यात असतील आणि प्रत्येक मातेने जर आपल्या मुलाला हे असं युद्ध चालू झालं आणि प्रत्येक मातेने जर आपल्या मुलाला घरी बोलून घेतलं तर बाकीचं कसं व्हायचं या देशाचं संरक्षण कोण करणार. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो काही काळजी करू नका तुम्ही तुमच्या मुलाला इथं बोलवण्याचा जो हट्ट आहे तो हट्ट तुम्ही धरू नका ही विनंती आहे. सरपंच हा. ते काय तिकडे वावरात पाणी भरायला नाही गेला 4-8 दिवस बरोबर आहे ना. हा? मग यायला काय लागत बोलायला पण आईचा जीव कसा राहतो हा थोडीशी माया आहेत ना आपल्या मायाला आवर घाला. त्याच्यापेक्षा देश सेवा ही फार महत्वाची. तिथं त्यांना खाणं पिणं सर्व काही टाइमवर आहे आणि आनंदाने ते कामं करतात. तिथं कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची काळजी घेतात. 100 200 ग्रुप राहतोय हा, आता एकटाच पोरगा नाही राहत नाही, आपला. नाही. काही हा. होणार नाही ना काही पोराला होणार नाही काही नाही हे अजिबात नशीब नाही. बरं हा, हे सोडा विषय काहीच होणार नाही तुम्ही तुम्ही काळजी करू शांत नका. व्हा काय हा. टेन्शन आता ते आहेत ना ते बोलतात ना म्हणजे त्याची बायको आधार द्यायची तुला जाऊ दे ते अरे तुला काय आई लाज आहे का नाही लाज हो, ते आई बाबा रोज टेन्शन नका घेतात बोलू. म्हणून म्हणजे मला गावसाला का डबल नवरा करायची नाही काय अहो तिचं काय ते नवरा आहे आज आज हात उद्या दुसरा आपण मा नाही, मा नाही. जाईल ना का कसे बोलतात काही- आई तसं पण? काही मनात आणू नका तुम्ही वेळ वाकडं मनात आणू नका. येऊ का मग मी हा सरपंच समजू सांगा बघ. नाही सांगे मला जेवढं सांगितलं तयार झालं ना. अहो, नाही काय झालं सरपंच मी ना राहत होतो हा, विचारणार नाही म्हणतात ते आता. जाऊ नाही दे बोलवणार. ऐका तुम्ही तुमचं बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे आभारी. पण- काय झालं सरपंच माहिती का मी राहत होतो हम्म. आणि या दोघी सासूलाच काय बोलत झालं लावला फोन मला आणि मी वेळा कुत्ताडा पडली आमची एरी. अच्छा अच्छा ते कुत्ताडा काढीत होते एरीतून बरं आता हा विषय काढू नका. काय का कोणताच काढायचा नाही विषय. अहो, मी काढीतच नाही म्हणा मुलगा इथं घेऊन यायचा परत विषय काढू नका. मी 2-4 बायकरी चुलीचा दान करून आणतो हा बरोबर हा. ठीक आहे. अहो आईचा जीव येडा असतो आईची माया लवचिक असते. म्हणजे आईची माया राहते ना आपलं कोण आहे आपलं हाय काय? हाय परत हा? फरक असतो त्याच्यामध्ये. आपण झाडाला बाबूराव, तोडले काय? ऐका येऊ का मग मी मला बाय. मीटिंग पुढं येतो. काय आम्हाला हा, काय या. लागले की नाही काही या या काही बसायचं लोक गोळा करायचे आणि लोकांना सांगायचं बसायचं. आपण याला पण- सरपंच आहे मी म्हणलं केलं असतं काहीतरी काय सरपंच आहे, काय त्याला कळत एवढे तो एवढं त्याच्या काय मोदी पर्यंत हात आहे का त्याच्या काय कुठे ग्रामसेवक ग्रामसेवक आणि गावातले लोक सरपंच जवळ काय राहते दुसरं सर्कल भाऊसाहेब त्याला हे चालूच राहते हे जाऊ काय दे, पण मग काळजी घेते ना तिकडं कोण अरे लय काळजी लय पोराची आता काय सांगा जसं तुझ्या घरात खायला तसं त्याला खायला रोज हा 4 वाजता उठल्या नाश्ता आणि पाणी ते रोज चिकन मटन मासे हा का तुला ते काय व्हिडिओ येत आहेत ना त्याच्यामुळे व्हिडिओ? व्हिडिओ हे लोक नाही, टाकतात आता ना फोनच आपोआपच नाही लावतात ना काय काय तिकडे जाऊन बिड्या वाढायला लागल्या काय नाही हो व्हिडिओ येत होता म्हणून व्हिडिओ हा ते अफवाचे व्हिडिओ पाहून आई घाबरली. नाही 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 आता बाय मी तर चालू आहे आपल्या साऱ्या जगाला माहिती घडत असते का बाई एका ठिकाणी बॉम्ब पडला सर टाकला सर समोरच्या पार्टीनं किंवा आपल्या पार्टी त्यांचे मारले सर ती घटना घडणारच आहे शेवटी ते आपलं नशीब आहे हे एवढं मनाला खायचं नाही विचार करायचा नाही ते गळ्यात ठेवायचं असं गळ्यात तोंडात तोंड घालून बसू नका कामधंदे पाहायला बर असं जर बसला ना तर तो तिकडे टेन्शन मध्ये राहील हा त्याला संध्याकाळी आपण वाटलं जाईल ना फोन करू निवांत बोलू चला स्वयंपाक झालाय का हा झालंय खाऊ बसल्या सर तुम्ही तुझी काय मी तिकडे झालं ते ते कुत्याला ओढू लागायला आले असती तर अहो मी गंगूबाईच्या घरी अरे झालं एकट्याला पार गा निघाला त्या कुत्याला काढता एवढी नाही कोणी